ठाण्यातल्या मुलुंड परिसरात राहणारा 20 वर्षांचा धरव नाकेर सोमवारी 5 ऑगस्टला कामासाठी जातो असं सांगून धरव घराबाहेर पडला. पण तो घरी परत न आल्यानं काळजीत पडलेल्या त्याच्या घरच्यांनी तो बेपत्ता झाल्याची पोलिसात तक्रार केली. 3 दिवस पोलीस आणि त्याचे वडील त्याचा शोध घेत होते, पण त्याचा कुठेच पत्ता लागत नव्हता. दरम्यान त्यानं खाडीत उडी मारल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आणि धरवनं स्वतःला संपवल्याचा संशय पोलिसांना आला. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या मृतदेहाचा शोध घ्यायला सुरुवात केली. हा शोध सुरू असतानाच त्यांना धरव सापडला. तो सुद्धा जिवंत आणि धडधाकट. ज्याचा मृत्यू झालाय असं वाटत होतं तो धरव सुखरूप होता. गुरुवारी तब्बल 72 तासांनी पोलिसांना ऐरोली खाडीतल्या कांदळवनात धरव सापडला. पण धरवनं खाडीत उडी मारून स्वतःला संपवण्याचा निर्णय का घेतला, यामागं धक्कादायक कारण समोर आलं. ते म्हणजे सोशल मीडियावरच्या टीकेचं. धरवकडून काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका चुकीवरून त्याला सोशल मीडियावर टार्गेट करण्यात आलं आणि त्यातून आलेल्या नैराश्यातून धरवनं हे टोकाचं पाऊल उचललं. काय होतं ते कारण, धरवकडून नेमकी कोणती चूक घडली होती आणि तब्बल 72 तास धरव खाडीतल्या कांदळवनात जिवंत कसा राहिला, त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलभिडू. मुलुंडमध्ये राहणारा धरव नाकेर हा 20 वर्षीय तरुण मुलुंड ईस्टच्या फिटनेस इंटेलिजन्स जिममध्ये जिम ट्रेनर म्हणून काम करत होता. सोमवारी 5 ऑगस्टच्या सकाळी तो पर्सनल ट्रेनिंगसाठी गेला. दुपारी घरी आल्यानंतर त्यानं आईला आपल्या कामाचे पैसेही दिले. आपल्याला पर्सनल ट्रेनिंगसाठी जायचं असल्याचं सांगून धरव संध्याकाळी पुन्हा एकदा घरातून बाहेर पडला. पण रात्री उशीर झाला तरी धरव घरी परत आला नव्हता. त्याच्या आई वडिलांनी जिम, धरवचे क्लायंट्स, मित्रमैत्रिणी अशा सगळ्यांकडे चौकशी केली, पण धरव कुठेही नव्हता. काळजीत पडलेल्या धरवच्या वडिलांनी सोमवारी रात्री मुलुंड पूर्वेच्या नवघर पोलीस स्टेशनमध्ये धरव बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. तेव्हा पोलिसांनी धरवचा शोध घ्यायला सुरुवात केली. मंगळवारी पोलिसांना ऐरोली ब्रिजवर एक ॲक्टिवा सोमवारपासून पार्क केली असल्याची माहिती मिळाली. या गाडीच्या नंबरवरून ही गाडी महेंद्र नाकेर यांच्या नावावर असल्याचं पोलिसांना समजलं. पोलिसांनी याबाबत महेंद्र यांना कळवलं. तेव्हा ती ॲक्टिवा आपलीच असून हीच ॲक्टिवा घेऊन धरव सोमवारी बाहेर पडल्याचं त्यांनी सांगितलं. तेव्हा पोलिसांनी ऐरोली ब्रिज परिसरातलं सीसीटीव्ही फुटेज तपासलं आणि एक धक्कादायक माहिती समोर आली. संध्याकाळी 5:30च्या सुमारास ॲक्टिवा ब्रिजवर पार्क करून धरवनं 100 फूट खोल खाडीत उडी मारल्याचं सीसीटीव्हीमध्ये आढळून आलं. धरवनं स्वतःला संपवण्यासाठी खाडीत उडी मारल्याचा संशय पोलिसांना आला. त्याच्या वडिलांनीही गेले काही दिवस तो तणावात असल्याचं सांगितल्यावर पोलिसांना ह्याची खात्री पटली. नवघर पोलिसांनी स्थानिक मच्छीमारांच्या मदतीनं बोटीनं खाडीत धरवसाठी सर्च ऑपरेशन सुरू केलं. पण रात्रीपर्यंत धरव कुठेही न दिसल्यामुळं मंगळवारी रात्री हे ऑपरेशन थांबवण्यात आलं. इकडे धरवचे आई वडील आपल्या मुलाचं काही बरं वाईट झालं नाही ना, ह्या भीतीनं काळजीत पडले होते. 2 दिवस झाले तरी त्यांचा मुलगा परत आला नव्हता. धरवचे वडील महेंद्र पोलीस स्टेशनला कॉल करून धरवची चौकशी करत होते. काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार या प्रकरणातले तपास अधिकारी सुट्टीवर गेल्याचंही पोलिसांकडून महेंद्र यांना सांगण्यात आलं होतं. तेव्हा महेंद्र यांनी नाराजीही व्यक्त केली. आता सोमवारी खाडीत उडी मारलेल्या धरवचा 3 दिवस झाले तरी कुठेही पत्ता नव्हता. त्यामुळे धरवचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता वर्तवून पोलिसांनी त्याचा मृतदेह शोधायला सुरुवात केली. त्याचवेळी येलोगेट पोलिसांना एका तरुणाचा मृतदेह सापडला. तेव्हा पोलिसांनी हा मृतदेह धरवचा आहे का याची ओळख पटवण्यासाठी त्याच्या वडिलांना बोलावलं. यानंतर धरवच्या वडिलांना मोठा धक्का बसला. त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. पण तरीही स्वतःला सावरत ते ओळख पटवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेले. तेव्हा तो दुसऱ्याच कोणाचा तरी मृतदेह असल्यानं त्यांना धीर मिळाला. 3 दिवस होऊनही धरवचं शेवटचं लोकेशन पोलिसांना न मिळाल्यामुळं त्याचे वडील महेंद्र यांनी गुरुवारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन पाटील यांची भेट घेऊन तपासाला गती देण्याची विनंती केली. तेव्हा पाटील यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातलं. गुरुवारी पोलिसांनी मच्छीमारांची बोट घेऊन पुन्हा एकदा धरवचा शोध सुरू केला. महेंद्र सुद्धा आपल्या मुलाच्या शोधासाठी या ऑपरेशनमध्ये सहभागी झाले. आपल्या मुलाला कोणत्या अवस्थेत बघावं लागेल याची भीती त्यांच्या मनात होती. ऐरोली ब्रिज पासून 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या कांदळवन परिसरात पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं. तेव्हा दुपारी 3:30च्या सुमारास महेंद्र नाकेर यांना कांदळवनातल्या तिवराच्या जंगलात कोणाच्या तरी रडण्याचा आणि ओरडण्याचा आवाज ऐकू आला. कुणीतरी मोठमोठ्यानं हेल्प हेल्प असं ओरडत असल्याचं पोलीस आणि महेंद्र यांच्या लक्षात आलं. त्या आवाजाच्या दिशेनं बोट नेल्यानंतर त्यांना दिसला तो झाडीत असलेला धरव. धरवच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आपल्या मुलाचा मृत्यू झाल्याची भीती असलेल्या महेंद्र यांनी त्याला जिवंत बघून धरवच्या वडिलांच्या डोळ्यातूनही अश्रू अनावर झाले. त्यांची भीती खोटी ठरली होती.
तब्बल 72 तासांनी त्यांचा मुलगा त्यांच्या समोर होता, तोही जिवंत. पोलीस आणि मच्छीमारांनी धरवला ताबडतोब बोटीत घेतलं आणि त्याला रुग्णालयात दाखल केलं. 3 दिवस पोटात अन्न पाण्याचा कणही नसल्यानं धरवला अशक्तपणा आला होता. पण आपला मुलगा जिवंत आहे याचं समाधान त्याच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर होतं. आता धरवनं स्वतःला संपवण्याचं टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण त्याच्या हातून घडलेली एक चूक होती. जिम ट्रेनर असलेला धरव 17 जुलैच्या पहाटे नेहमीप्रमाणे मुलुंड पूर्वेच्या फिटनेस इंटेलिजन्स जिममध्ये कामासाठी गेला. सुट्टीचा दिवस आणि पहाटेची वेळ असल्यामुळं त्यावेळी जिममध्ये ट्रेनर आणि काही मोजकेच लोक होते. 2 वर्षांपासून या जिमचा मेंबर असलेला 20 वर्षीय युगेश शिंदे हा सुद्धा पहाटे 5 वाजता जिममध्ये आला होता. तेव्हा युगेशकडं धरव सारखं बघत होता. युगेशच्याही हे लक्षात आलं तेव्हा त्यानं काही बोलायचंय का असा प्रश्न धरवला विचारला. तेव्हा धरवनं काहीच उत्तर दिलं नाही. त्याच्याकडे दुर्लक्ष करून युगेश इतरांसोबत गप्पा गोष्टी करत व्यायाम करत होता. साधारण 6:30 वाजता त्याच्याकडे बघणाऱ्या धरवनं जिममध्ये असलेली लाकडी मुद्गल उचलली आणि तो युगेशच्या दिशेनं चालत आला आणि काही कळ्याच्या आतच धरवनं युगेशच्या डोक्यावर मुद्गलने हल्ला केला. या हल्ल्यानंतर जिममधल्या इतरांनी लगेच धरवला अडवलं. युगेशच्या डोक्याला जखम झाल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सुदैवानं युगेशचा जीव वाचला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नवघर पोलिसांनी जिममध्ये धाव घेऊन धरवला ताब्यात घेतलं. हल्ल्याचं सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी धरव विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 118(2) अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. युगेश आपल्याकडे रागानं बघत असल्यामुळं रागाच्या भरात आपण त्याच्यावर हल्ला केल्याचं धरवनं पोलिसांना सांगितलं. दरम्यान शुक्रवारी 2 ऑगस्टला धरव जामिनावर बाहेर आला. पण तेव्हापासून तो सतत निराश होता. आपल्या चुकीचा त्याला पश्चात्ताप होत होता. हल्ल्याचं सीसीटीव्ही फुटेज माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळं धरववर मोठी टीका करण्यात आली. सोशल मीडियावर त्याच्या विरोधात कॉमेंट्स करण्यात आल्या. यामुळं धरव जास्तच निराश झाला. आता आपल्या करिअरचं काय होणार? माझ्या एका चुकीमुळं माझं आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचं तो आपल्या आई वडिलांना सांगत राहिला. त्याचे आई वडील त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करायचे, पण अटकेचा गुन्हा, सोशल मीडियावरची टीका यामुळं त्रासलेल्या धरवनं स्वतःला संपवण्यासाठी खाडीत उडी मारली. पण नंतर त्याच्या मनात जगण्याची इच्छा निर्माण झाली आणि त्यानं स्वतःला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. खाडीतून बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधत तो जवळपास 8 किलोमीटर असलेल्या कांदळवनातल्या जंगलापर्यंत पोहोचला. तिथे त्याचा पाय चिखलात रुतला आणि तब्बल 3 दिवस तिथल्या झुडपांचा आधार घेऊन तो तग धरून राहिला. तहान लागल्यावर आपल्या ओठांवरून जीभ फिरवत आवंढ गिळत वेळ पडल्यास खाडीतलं घाणेरडं पाणी तो प्यायला. झाडांची पानं खाऊन कोणीतरी आपल्याला वाचवायला येईल यासाठी तो स्वतःला जिवंत ठेवत होता. आता कांदळवनात स्वतःला जिवंत ठेवणं ही सोपी गोष्ट नव्हती. खेकडे, साप, विंचू अशा सरपटणाऱ्या प्राण्यांचं वास्तव्य कांदळवनात असतं. भरतीबरोबर पाण्याची पातळीही वाढत असल्यामुळं स्वतःला वाचवण्यासाठी धरव झाडाला लटकून राहायचा. तो सतत मदतीसाठी ओरडत होता. पण पावसाळ्यात भरतीचा जोर असल्यामुळं मच्छीमार सुद्धा तिथपर्यंत कधी गेले नव्हते. त्यामुळं धरव सोबत काय होतंय याची कोणालाही कल्पना नव्हती. पण स्वतःला संपवण्यासाठी निघालेल्या धरवनं जगण्याची जिद्द सोडली नाही आणि त्याच्या वडिलांनी त्याला शोधण्याचे प्रयत्न थांबवले नाहीत. त्यामुळं तब्बल 72 तासांनी धरव सुखरूप सापडला. यानंतर धरवला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याच्या पायाला मासे आणि इतर कीटकांनी चावल्यामुळं जखमा झाल्याचं दिसत होतं. दरम्यान त्याच्यावर उपचार करण्यात आले असून त्याला आता घरी सोडण्यात आलंय. आता धरवनं केलेली चूक ही निश्चितच मोठी होती. त्याचं समर्थनही करता येत नाही. तब्बल 72 तास मृत्यूशी झुंजाणारा आपला मुलगा आपल्या डोळ्यांसमोर सुखरूप आहे हे पाहून धरवचे आई वडील देवाचे आभार मानतायत. पण सोशल मीडियावरच्या टीका आणि पश्चात्तापातून त्यानं उचललेलं टोकाचं पाऊल त्यापेक्षा मोठी चूक असल्याचं आता सांगितलं जात आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं? सोशल मीडियावर होणाऱ्या टीकेची किंमत एका माणसाच्या जीवापेक्षा मोठी आहे का? याबाबतची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.